हॅलो, SPL 2022 दशक पूर्तीचा हा 16 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा महाकुंभमेळा यावेळेस आता आपण मात्र पाहतोय. तर चालू सामना या आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना यावेळेस आपण आता मात्र पाहतोय. सामना रंगतोय तो युनायटेड इंडियन वर्सेस डार्क नाइट्स या दोन संघादरम्यान. या चालू सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं धावतं वरण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे परम मित्र आशिष सर यांना. ओव्हर टू आशिष सर. थैंक यू योगेश सर. तो अभी इस मैच का आगे का आंखों देखा हाल आपको बताऊंगा मैं आशीष. ये मैच खेला जा रहा है यूनाइटेड इंडियंस और डार्क नाइट्स के बीच में. और ये इस मैच की पहली गेंद. बहुत ही अच्छा शॉट खेला यहां पर, बट वहां पर फील्डर तैनात है. मेरे ख्याल से एक ही रन होना चाहिए और एक रन आसानी से कंप्लीट कर दिया है. एक अच्छा शॉट बट अच्छी फील्ड प्लेसमेंट के कारण एक ही रन आया यहां पर. बैकफुट पे बहुत ही अच्छी तरह से पंच किया यहां पर. आज के दिन का ये तीसरे दिन का दूसरा मैच हम देख रहे हैं. फिर से बहुत ही अच्छी तरह से कवर्स की तरफ से खेल दिया. दर्शन के हाथ में बॉल गई है पैडी की तरफ आते हुआ, बट उसी बीच दोनों बैट्समैन ने एक रन पूरा कर लिया है. तो एक अच्छी संभली हुई स्टार्ट यहां पर. 2 गेंदों में 2 रन आए हैं. यूनाइटेड इंडियंस और डार्क नाइट्स के बीच में ये एक मैच होता हुआ. पुल कर दिया इसे गैप में. देखना है ये बॉल बाउंड्री की तरफ जाता है. फील्डर उसके पीछे भागते हुए शायद इस बॉल को रोकने की कोशिश करते, बट ये बॉल क्रॉस कर दिया बाउंड्री लाइन. और इसी के साथ ये पहली बाउंड्री इस मैच की. पावर प्ले ओवर है, पहला कंपलसरी पावर प्ले ओवर. उसकी वजह से सिर्फ 2 ही फील्डर सर्कल के बाहर है. उसका फायदा उठाते हुए बैट्समैन यहां पर. तीसरी गेंद पे आई है बाउंड्री. स्कोर हुआ है 6 रन. 3 गेंदे बाकी इस ओवर में. चौथी गेंद पर फिर से पुल करने की कोशिश की, बट पूरी तरह से यहां पर बीट हो गए. बहुत अच्छी डिलीवरी, बहुत अच्छी कमबैक डिलीवरी यहां पर. अच्छा कलेक्ट किया पीछे पैडी ने वहां पर बॉल को. 4 गेंदें हुई है इस ओवर में और ये अंपायर ने इसे नो बॉल दे दिया है. ये फील्डर शायद से तीसरा फील्डर सर्कल के बाहर था, 30 यार्ड सर्कल के. इसके वजह से नो बॉल और इसी तरह से ये लाइसेंस मिला है टू फ्री हिज हैंड्स. और ये एक फ्री हिट डिलीवरी आएगी पावर प्ले ओवर में. चौका आया था, डॉट बॉल था, बट फील्ड रिस्ट्रिक्शंस की वजह से ये नो बॉल फ्री हिट डिलीवरी. मारने की कोशिश, उठाकर मारा, सीधा आ रहा है बॉल. यहां पर भी ने उसको फील्ड करते हुए फील्ड किया है और इस फील्ड के वापस वहां पर मिस फील्ड. नॉट अ गुड फील्डिंग यहां पर, जहां पर सिर्फ 1 रन होना चाहिए था. इस फ्री हिट डिलीवरी पर 2 रन आ गए हैं. 2 रन चुरा लिए दोनों बैट्समैन ने यहां पर. तो ज्यादा खामियाजा नहीं भुगता यहां पर इस फ्री हिट डिलीवरी का. सिर्फ 2 रन आए, बट एक अच्छी स्टार्ट यहां पर मिलती हुई यूनाइटेड इंडियंस की टीम को. 2 गेंदें बाकी है इस ओवर में. फिर से उठाकर मारा है लेग की तरफ, सीधा फील्डर के हाथ में रन आउट का चांस, बट ये बॉल को मिस कर दिया उन्होंने. फिर से एक मिस फील्ड.
प्रेशर दिखता हुआ यहां पर फील्डर पे। बॉल कलेक्ट करके थ्रो करने की कोशिश की बट बॉल ठीक से कलेक्ट नहीं हो पाया और वापस एक 2 रन, जहां पर एक ही रन होना चाहिए था, 2 रन आए। आखिरी गेंद इस पावर प्ले ओवर की और बैट्समैन इसका पूरा फायदा उठाने की कोशिश करेंगे, बड़े शॉट के लिए जाएंगे। एक एक लास्ट बॉल उठाकर मारने की कोशिश की, सीधा विनय उसके नीचे आते हुए कैप्टन खुद कैच लेने की कोशिश और विनय ने थोड़ा जगल किया और ये ड्रॉप, कैप्टन हैज ड्रॉप्ड इट। पहली विकेट हो सकती थी बट कैप्टन हैज ड्रॉप्ड द कैच। ज्यादा टफ नहीं था, ये जगल किया 2-3 बार, ऐसा लगा कि कैच कंप्लीट करेंगे बट आखिर में नहीं पकड़ पाए इस कैच को और बॉल ड्रॉप कर दिया। तो पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 12 रन। पावर प्ले ओवर में आए हैं 12 रन। तो अब देखना है दूसरी ओवर लेकर कौन आ रहे हैं। ग्राउंड पर देखते हुए ऐसे लग रहा है कि कप्तान खुद विनय आएंगे बॉलिंग डालने के लिए। थोड़ी देर में हमें पता चल जाएगा। बट इसी बीच यूनाइटेड इंडियंस के दोनों बैट्समैन का एक अच्छा स्टार्ट यहां पर अपनी टीम के लिए। पहली पावर प्ले ओवर में आए हैं 12 रन एंड यस आई वाज राइट, इट्स द कैप्टन हिमसेल्फ विनय दातार दूसरी ओवर लेकर आएंगे। वन ऑफ द एसपीएल लेजेंड है विनय, यहां पर एसपीएल 1 से इस एसपीएल को खेल रहे हैं, अपनी बॉलिंग का जादू दिखाते हुए आज एक बार फिर एसपीएल 10 में विनय दातार स्टीमिंग इन। पेसी डिलीवरी डालने की कोशिश की, पैडी ने यहां पर बॉल को कलेक्ट नहीं कर पाए, इनसाइड एज लगा, मिस कर दिया और इसी के साथ पहली गेंद पे चौका। बैट्समैन ने शफल किया बट विनय अपनी लाइन ऑन लेंथ पर रहे, इनसाइड एज लगा, पैडी रोक सकते थे बट थोड़ा मुश्किल अटेम्प्ट यहां पर। बीट किया बॉल ने उन्हें और जैसे ही बॉल ने उन्हें बीट किया बॉल एक ही तरफ जा रहा था और वो था चौके की तरफ। तो पहली गेंद पे चौका आया है, अच्छी डिलीवरी थी यहां पर। फील्डिंग में लूज दिख रहे हैं यहां पर डार्क नाइट्स के प्लेयर्स। दूसरी गेंद, व्हाट अ डिलीवरी दैट इज, व्हाट अ डिलीवरी दैट इज, दैट्स विनय इज बैक, विनय दातार इज बैक, दैट्स द विनय दातार वी नो। बहुत ही अच्छा बाउंसर, कोई जवाब नहीं यहां पर बैट्समैन के पास, सीधा विनय की तरफ आ गया बॉल और इस एसपीएल का विनय का यह पहला विकेट। दिस इज द विनय दातार दैट वी नो। बहुत अच्छी डिलीवरी यहां पर, दूसरी गेंद में कमबैक डिलीवरी, अपने शोल्डर का पूरा इस्तेमाल किया, पिच पे पटका गेंद को, बैट्समैन के चेहरे की तरफ बॉल जाता हुआ, बैट्समैन खुद को बचाते बट बॉल बैट को लग के सीधा विनय की तरफ आया और यह पहला झटका यहां पर यूनाइटेड इंडियंस को। बहुत ही अच्छी कमबैक डिलीवरी यहां पर विनय द्वारा अपनी टीम को पहली सफलता दिलाते हुए इस दूसरे मैच में। तो एसपीएल 2022 का सीजन 10 का यह दूसरा मैच यहां पर चल रहा है। बैट्समैन का नाम बताया जाए प्लीज। तो बैटिंग के लिए आए हैं प्रथमेश घाणेकर। तो ऑफ स्ट्राइक पर है प्रथमेश घाणेकर और विनय दातार। फिर से बहुत ही अच्छी डिलीवरी, ये एलबीडब्ल्यू की अपील कर रहे थे यहां पर, ये वापस एक बार मिस फील्ड यहां पर बट कोई खामियाजा नहीं उसका। फील्डिंग यहां पर
डार्क नाइट्स की काफी लूज चल रही है, उन्हें अपने बॉलर्स को बैक करना होगा। अच्छी बॉलिंग चल रही है यहां पर, बट उन्हें फील्डिंग के साथ अपने बॉलर्स का मोरल अप करना होगा। बहुत अच्छी बॉल थी यहां पर विनय द्वारा। फुल डिलीवरी मारे इनसाइड एज, वहां पर विनय खुद भागते हुए। व्हाट अ कमिटमेंट बाय कैप्टन ओवर देयर। सुपर बॉलिंग बाय विनय। जो इस ग्राउंड पे हम देख रहे हैं बड़े बड़े शॉट्स लगते हैं, बट विनय की इस ओवर में अभी तक कोई बड़ा शॉट नहीं लगा पाए हैं दोनों बैट्समैन। बहुत ही अच्छी बॉलिंग, कैप्टन विनय लीडिंग फ्रॉम फ्रंट। अब शायद बैट्समैन चांस लेने की कोशिश करेंगे अगेंस्ट विनय। फुल डिलीवरी डालने की कोशिश की अपनी दिशा से भटके, और ये वाइड डिलीवरी विनय की। पहली खराब गेंद इस ओवर की विनय की, नहीं तो अब तक सटीक लाइन और लेंथ के साथ बॉलिंग डाल रहे हैं विनय। फिर से एक फुल डिलीवरी डालने की कोशिश की, बैट के नीचे आया, बैट्समैन ने उसके उठाकर मार दिया लेग की तरफ। वहां पर रवि है, और रवि के शोल्डर के साथ कोई यहां पर चांस नहीं लेना चाहेगा। बैट्समैन ने दूसरा रन नहीं लिया यहां पर। बहुत ही अच्छा थ्रो वहां पर रवि का आता हुआ बाउंड्री लाइन से, और इसी तरह की फील्डिंग की हमें अपेक्षा है द डार्क नाइट्स टीम से। ओवर की आखिरी गेंद आएगी, विनय एक और विकेट लेने की कोशिश करेंगे यहां पर। आखिरी गेंद लेकर आएंगे विनय। फुल डिलीवरी की कोशिश की, उठाकर मार दिया है। कौन आ रहा है इस बॉल के नीचे? सलमान शाह आ रहे हैं बॉल के नीचे, और ये ड्रॉप कर दिया है। फील्डर्स आर लेटिंग द बॉलर्स डाउन ओवर हियर। बहुत ही जबरदस्त बॉलिंग यहां पर चल रही है डार्क नाइट्स की, बट फील्डिंग उन्हें साथ नहीं दे रही है। यह कैच कंप्लीट होना चाहिए था, विनय की दूसरी विकेट होनी चाहिए थी, बट वहां पर सलमान स्लिप हुए और कैच भी हाथ से स्लिप हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 20 रन। रिजेक्टेड। तो अब तीसरी ओवर लेकर आएंगे आकाश ताड़ीनाडा। डार्क नाइट्स को अपनी फील्डिंग में और जोश दिखाना होगा। अब तक 2 कैचेस ड्रॉप कर दिए हैं यहां पर डार्क नाइट्स की टीम ने, पर अब तीसरा ओवर लेकर आ रहे हैं आकाश ताड़ीनाडा। ओवर की पहली गेंद उठाकर मारने की कोशिश की लेग साइड पे, बट पूरी तरह से बीट हुए यहां पर। डॉट बॉल के साथ स्टार्ट करते हुए यहां पर आकाश। ओवर की दूसरी गेंद डालेंगे। फिर से एक शॉर्ट बॉल पुल करने की कोशिश की, वहां पर फील्डर तैनात है। बॉल पर आते हुए एक ही रन होना चाहिए, और बट यहां पर बहुत ही लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन कंप्लीट किए यहां पर। स्कोर बढ़ता हुआ 22 रन 22। ये तीसरे ओवर की तीसरी गेंद आएगी। अब स्कोर हुआ है 22।
फिर से एक शॉट डिलीवरी उठाकर मार दिया लेग साइड में, वहां पर फील्डर तैनात है, वो बॉल फील्ड करके जब तक उसे थ्रो करते 2 रन आसानी से फिर से कंप्लीट किए। तो ये बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स का उदाहरण यहां पे हमें देखने मिल रहा है दोनों बैट्समैन की तरफ से। आकाश भी एक अच्छी लाइन से बॉलिंग डाल रहे हैं यहां पर। फिर से उठाकर मारने की कोशिश की, बट इस बार सीधा फील्डर के हाथ में बॉल आता हुआ एक ही रन कंप्लीट करेंगे यहां पर। तो बहुत अच्छी बॉलिंग यहां पर कर रहे हैं आकाश, ज्यादा रूम नहीं दे रहे हैं बैट्समैन को अपना हाथ फ्री करने के लिए। बहुत अच्छी ओवर चली है अब तक यहां पर आकाश की, इसे अच्छे से कंप्लीट करना चाहेंगे आकाश। फिर से एक बैकफुट पर बहुत ही अच्छा शॉट खेला यहां पर बाउंड्री की तरफ, बट वहां पर फील्डर तैनात, एक ही रन कंप्लीट यहां पर। स्कोर बढ़ता हुआ 26 रन, स्कोर 26 रन। और अब ये आखिरी गेंद आएगी आकाश के ओवर की, बहुत ही अच्छी ओवर डाली है यहां पर और इसे अच्छी तरह से वो कंप्लीट करना चाहेंगे इस ओवर को, विकेट की कोशिश करेंगे यहां पर आकाश टू प्रथमेश। ओवर की आखिरी गेंद, उठाकर मारने की कोशिश की है, गैप में है ये बॉल और बहुत ही अच्छा शॉट। एक अच्छे ओवर को उन्होंने आखिरी गेंद पर चौका मारकर थोड़ी उनकी इकोनॉमी खराब कर दी और इसी के साथ तीन ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 30 रन, 30 रन, एक विकेट के नुकसान पे। बहुत ही अच्छी ओवर हमें यहां पर देखने मिली आकाश की तरफ से। पहले 5 बॉल, बट आखिरी गेंद में कुछ ज्यादा ही शॉट गिर गई और वहां पर बैट्समैन ने बराबर दोनों फील्डर्स के बीच में से उस बॉल को बाइसेक्ट किया और चौके की तरफ। तो 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 30 रन, एक विकेट के नुकसान पे। और अब देखना है अगली ओवर डालने कौन आ रहे हैं। हम देख रहे हैं वहां पर कीपर पैडी अपनी टीम को मनोबल बढ़ाते हुए। तो अब चौथी ओवर लेकर आ रहे हैं बूम बूम संकेत। तीन ओवर के बाद स्कोर हुआ है 30 रन, एक विकेट के नुकसान पे और चौथी ओवर लेकर आ रहे हैं संकेत। विकेट की खोज में यहां पर डार्क नाइट्स की टीम। तो पहली गेंद संकेत की यहां पर, फुल लेंथ डिलीवरी डालने की कोशिश की, पूरी तरह से यहां पर बीट किया अपील करते हुए, बट अंपायर ने कहा नॉट आउट। अच्छी कीपिंग वहां पर पैडी की पीछे। तो डॉट गेंद के साथ यहां पर शुरुआत करते हुए बैट्समैन शफल करके खेलने की कोशिश कर रहे थे, बट बीट हुए पूरी तरह और ये डॉट गेंद के साथ स्टार्ट करते हुए संकेत। ओवर की दूसरी गेंद, ये उठाकर मारा है, वहां पर दर्शन न्याते बॉल पर जाते हुए कैच के लिए कोशिश की पहले, बट बाद में समझा बॉल काफी आगे गिरने वाला था तो खुद को रोक लिया और बॉल को कलेक्ट किया और एक ही रन वहां पर आता हुआ। तो दूसरी गेंद पे संकेत के एक रन आया है।
और अब आएगी ओवर की तीसरी गेंद। विकेट्स की खोज यहां पर, और यूनाइटेड इंडियंस के बैट्समैन भी अभी एक्सेलरेट करने की कोशिश करेंगे। ओवर की तीसरी गेंद, संकेत बॉलर को बीच में ही रोकते हुए रवि फील्ड सेट करते हुए वहां पर। तो ओवर की तीसरी गेंद, संकेत टू प्रथमेश। ये फिर से एक फुल डिलीवरी डालने की कोशिश की है, सबकी नजरें अंपायर्स की तरफ, और कोई मूवमेंट नहीं वहां पर अंपायर का। इसका मतलब ये डॉट गेंद, ये पूरी तरह से बैट्समैन को चकमा दिया। यहां पर संकेत ने एक स्लो डिलीवरी से फुल डिलीवरी डाली, बैट्समैन को लगा वाइड बॉल होगा इसलिए लीव किया, बट बहुत अच्छी बॉलिंग यहां पर संकेत की। फिर से पुल करने की कोशिश की है वहां पर दर्शन तैनात, अच्छी फील्डिंग वहां पर बाउंड्री पे दर्शन की, बट इसी बीच 2 रन लेने में कामयाब दोनों बैट्समैन। डार्क नाइट्स के लिए अच्छी बात यह है कि कोई ज्यादा बड़े शॉट्स यहां पर आ नहीं रहे हैं यूनाइटेड इंडियंस के बैट से, बट 1 और 2 रन कंटिन्यू चलते हुए यहां पर दोनों बैट्समैन के 33 रन हुए हैं यहां पर। फिर से एक शॉट डिलीवरी पुल कर दिया, वहां पर फील्डर तैनात जो है सलमान, सलमान ने बॉल को जज किया, अच्छी तरह से कलेक्ट किया, थ्रो किया, और तब तक वापस बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों बैट्समैन द्वारा। 2 रन वापस कंप्लीट, 35 हुआ है स्कोर। पांच गेंदें हो चुकी है इस ओवर में। इस ओवर की अभी आएगी आखिरी गेंद, संकेत डालेंगे प्रथमेश को, और प्रथमेश एक बड़े शॉट की खोज में यहां पर। उठाकर पाने की कोशिश की है, फिर से यहां पर बॉल पीछे की तरफ जाता हुआ दर्शन न्याते वहां पर है, बट इस बार एक ही रन मिलेगा। बहुत अच्छी वहां पर फील्डिंग दर्शन द्वारा। तो 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 36 रन, 1 विकेट के नुकसान पे। 4 ओवर 36 रन, 1 विकेट। इस पहली इनिंग्स में अभी 3 और ओवर बाकी है, और शायद सलमान शाह खुद आएंगे ये ओवर डालने के लिए। जी हां, वो आ रहे हैं बॉलिंग क्रीज पर, और अब यहां से एक लाइसेंस होगा यहां पर यूनाइटेड इंडियंस के बैट्समैन के पास, क्योंकि उनकी बस एक ही विकेट गई है, 3 ओवर्स बाकी है, और वो एक्सेलरेट करने की कोशिश करेंगे। तो अब हमें यहां पर बड़े शॉट्स देखने मिलेंगे, पर यह आसान नहीं होगा, क्योंकि सामने होंगे सलमान शाह, जो बहुत ही अच्छी फॉर्म में दिख रहे हैं यहां पर। कल भी हमने देखा उन्होंने बहुत ही लाजवाब बॉलिंग की, तो उसी मोमेंटम और फॉर्म के साथ यहां पर सलमान शाह आते हुए बॉलिंग के लिए, और सामने होंगे प्रथमेश, जो काफी देर से वहां पर क्रीज पे है, और अब प्रथमेश भी एक्सेलरेट करने की कोशिश करेंगे। प्रथमेश 11 गेंदों में 15 रन बनाकर वहां पर डटे हुए अभी तक। सामना करेंगे सलमान का, और सलमान अपनी फील्ड सेट करते हुए पहली गेंद लेकर आ रहे हैं। सलमान टू प्रथमेश, फुल टॉस डिलीवरी पूरी तरह से बीट हुई यहां पर, और अंपायर ने अपनी बाहें खोल के इसे वाइड दे दिया है। तो वाइड के साथ यहां पर शुरुआत, ये लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन यहां पर अभी फिलहाल यूनाइटेड इंडियंस के लिए। तो पहली गेंद दोबारा लेकर आएंगे सलमान,
उठाकर मारने की कोशिश की, पूरी तरह से बीट हो गए, यहां पर बॉल को जज नहीं कर पाए और इसी तरह से ये डॉट बॉल। तो प्रथमेश अभी बैटिंग कर रहे अगेंस्ट द एक्सपीरियंस ऑफ सलमान। तो एक अच्छा एक्सपोजर है यहां पर उन्हें, एक क्वालिटी बॉलिंग खेलने की मिल रही है उन्हें। तो जो परीक्षा है उनके सामने वो भी काफी कठिन है, क्योंकि सलमान के अगेंस्ट बड़े शॉट्स खेलना थोड़ा डिफिकल्ट होगा। बट प्रथमेश काफी देर से वहां पर क्रीज पर है, उनकी आंखें जम गई है और काबिलियत है, वो ये कर सकते हैं। वो वापस मारने की कोशिश की, इस बार एज लगा ये प्रथमेश का। अपील यहां पर करते हुए, बट तो बहुत ही अच्छी यहां पर दो गेंदे सलमान की प्रथमेश को, कोई जवाब नहीं प्रथमेश के पास इन दो गेंदों का, दो डॉट गेंदे। तीसरी गेंद ओवर की, वापस प्रथमेश ने यहां पर मारने की कोशिश की है, वहां पर रवि बॉल को फील्ड करते हुए, बट बीट कर दिया रवि को यहां पर, खराब फील्डिंग यहां पर, और इसी के कारण बीच में से बॉल निकलता हुआ चौके के लिए सलमान नाखुश इस एफर्ट से। बट प्रथमेश के लिए एक कॉन्फिडेंस बिल्डिंग शॉट होगा ये, चौका मिला पहली दो डॉट गेंदों के बाद। तो मोमेंटम थोड़ा सा यहां पर मिलता हुआ प्रथमेश के लिए। सलमान के अगेंस्ट एक बहुत ही अच्छा शॉट खेला कवर्स में, थोड़ी स्लॉपी फील्डिंग वहां पर बाउंड्री लाइन पर, और इसी के कारण चौका मिला। तो 3 गेंदें हुई है इस ओवर में। स्कोर बढ़ता हुआ 41 रन्स, 1 विकेट के नुकसान पे। 3 गेंदें सलमान की ओवर की अभी भी बाकी। तो सलमान उनमें से नहीं है जो चौके के बाद उन्हें एक आसान डिलीवरी देंगे। देखना है सलमान का जवाब क्या होगा इस चौके पर। चौथी गेंद, यह सीधा सलमान की ओर से, और यह है सलमान का जवाब यहां पर, और उनके ट्रेडमार्क सेलिब्रेशन के साथ चौका, एंड देन कम बैक बाय सलमान, सीधा कॉट एंड बोल्ड। तो इसी तरह से प्रथमेश ने अपना विकेट खो दिया है और सलमान ने अपनी टीम को एक और सफलता दिला दी है। दूसरा झटका यहां पर लगता हुआ यूनाइटेड इंडियंस की टीम को। पर अब क्रीज पर आ रहे हैं मेघराज, जो एक बहुत ही अद्भुत फॉर्म में है इस एसपीएल 2022 के सीजन 10 में, और उसी फॉर्म की, उसी ताबड़तोड़ बल्लेबाजी की यहां पर जरूरत है यूनाइटेड इंडियंस की टीम को। तो चौथी गेंद में बहुत ही अच्छा यहां पर कॉटन बॉल हमने देखा सलमान द्वारा। 2 गेंदें अभी भी बाकी, और यह बहुत ही अच्छा कॉन्टेस्ट होगा, इनफॉर्म बॉलर वर्सेस इनफॉर्म बैट्समैन। तो गेट रेडी फॉर दिस कॉन्टेस्ट बिटवीन सलमान एंड मेघराज। ये उठाकर मारा है मेघराज ने यहां पर कवर्स की दिशा में, बहुत ही अच्छा पहला वार यहां पर आया मेघराज द्वारा। तो एक इनफॉर्म बैट्समैन ने यहां पर एक बहुत ही अच्छा शॉट खेला, और पहली गेंद पे सलमान के चौका आया है यहां पर। 5 गेंदें हो चुकी है इस ओवर में, और हमें अब देखना है सलमान का जवाब क्या होगा इस चौके पे, आखिरी गेंद पे। तो आखिरी गेंद इस ओवर की, इस कॉन्टेस्ट की बिटवीन सलमान एंड मेघराज। सलमान अपनी फील्ड सटीक सेट करते हुए, ओवर की आखिरी गेंद, यह है सलमान का जवाब, एक डॉट डिलीवरी यहां पर अब पैडी अपील करते हुए। बट इसी के साथ
ये सलमान की ओवर खत्म हुई। तो 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 45 रन्स, 2 विकेट के नुकसान पे। और एक अच्छा प्लेटफॉर्म, एक बेस तैयार हो गया है यहां पर यूनाइटेड इंडियंस के लिए। मेघराज भी अभी क्रीज पर आ गए हैं, तो अब हमें यहां पर बड़े शॉट्स दिखेंगे। एक बड़े टोटल की तरफ अगर जाना है अराउंड 75-80, तो इस 2 ओवर में इन्हें बड़े शॉट्स खेलने होंगे। देखना ये सेकेंड लास्ट ओवर लेके कौन आ रहा है। That's Omkar Dalvi. He will be bowling the second last over. 45 is the score. At the end of 5 overs, 2 more overs remaining in this first innings. तो ओमकार दलवी अपनी फील्ड सेट करते हुए और जल्द ही लेकर आएंगे अपने ओवर की पहली गेंद। ओमकार, बहुत अच्छी पेसी डिलीवरी, यहां पर कोई जवाब नहीं यहां पर बैट्समैन का उसके लिए। डॉट डिलीवरी, डॉट के साथ शुरुआत। यहां पर मेघराज वहां पर स्ट्राइक लेना चाहते थे, भाग रहे थे, बट कोई चांस नहीं था क्योंकि बॉल सीधा पैडी के हाथ में। पीछे पैडी तैनात स्टंप्स के, तो उन्होंने चांस नहीं लिया। ओवर की दूसरी गेंद ओमकार, फिर से एक पेसी डिलीवरी, लेग की तरफ खेल दिया है, फ्लिक कर दिया है, वहां पर फील्डर तैनात, फील्डर आके बॉल कलेक्ट करके, बट यहां पर मिस फील्डिंग। ये बहुत ही खराब फील्डिंग यहां पर। तीसरे रन की कोशिश, यहां पर पैडी की तरफ बॉल आता हुआ, बहुत ही खराब फील्डिंग यहां पर। ये 4 रन भाग लिए यहां पर, जहां पर सिर्फ 1 या मैक्स टू मैक्स 2 रन होने चाहिए थे, वहां पर डार्क नाइट्स की टीम ने 4 रन दे दिए। हम पहली ओवर से देख रहे हैं ये स्लॉपी फील्डिंग डार्क नाइट्स की टीम की तरफ से। इसका एक और उदाहरण यहां पर हमें देखना मिला, 1 या 2 रन की जगह 4 रन। फिर से उठाकर मारने की कोशिश की, इनसाइड एज लगा, बॉल लेग साइड की तरफ जाता हुआ, बट यहां पर खुद रवि खड़े हैं और रवि क्या हमको यहां पर चैलेंज किया है, ये देखना है। व्हाट अ फैबुलस थ्रो, जितनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स उतना ही जबरदस्त थ्रो वहां पर रवि द्वारा। बट वहां पर मेघराज जो फ्रेश लेग्स लेकर आए हैं यहां पर क्रीज पर, उनकी बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन कंप्लीट कर दिया है, एंड दैट टू अगेंस्ट द आर्म ऑफ रवि। तो अच्छा कॉन्टेस्ट यहां पर चलता हुआ। ओवर की चौथी गेंद लेकर आएंगे ओमकार अब। $51 स्कोर हुआ है। ओवर की चौथी गेंद, उठाकर मारने की कोशिश की, वाटर डिलीवरी, देयर इट इज फ्रॉम, यहां पर रनआउट का चांस, बट वापस आ गए यहां पर मेघराज। ये इसी बीच एक और डॉट गेंद यहां पर, क्या जबरदस्त बॉलिंग कर रहे हैं यहां पर ओमकार अपनी टीम डार्क नाइट्स के लिए, जबरदस्त बॉलिंग। और अब लेकर आएंगे आखिरी गेंद, इस ओवर को अच्छे से फिनिश करना चाहेंगे ओमकार यहां पर। ये इंप्रोवाइज करके बहुत ही जबरदस्त शॉट आखिरी गेंद पे, अंपायर की तरफ देखते हुए, और अंपायर ने इसे चौका दे दिया है। तो एक लास्ट खराब गेंद की वजह से यहां पर चौका खाना पड़ा है, और इसी के साथ 6 ओवर समाप्त और स्कोर हुआ है 55 रन्स।
तो 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 55 रन्स, 2 विकेट के नुकसान पे। और अब आएगा इस पहले इनिंग्स का आखिरी ओवर, और ये होगा एक पावर प्ले ओवर, विच इज द बैटिंग पावर प्ले ओवर। तो इस पावर प्ले में हमें 3 फील्डर्स बाहर दिखेंगे सर्कल के। $55। तो अब हम देखेंगे इस पहले इनिंग्स की आखिरी ओवर। स्कोर है 55 रन्स, और ये आखिरी ओवर लेकर आ रहे हैं बूम बूम संकेत। वो भी एक अच्छे फॉर्म में दिख रहे हैं इस एसपीएल में। और यूनाइटेड इंडियंस के लिए अच्छी बात यह है कि स्ट्राइक पर होंगे मेघराज। तो एक बड़े ओवर की जरूरत है यहां पर। आखिरी ओवर, पावर प्ले ओवर, 3 फील्डर्स बाहर, संकेत वर्सेस मेघराज। तो संकेत टू मेघराज, फर्स्ट डिलीवरी ऑफ दिस पावर प्ले। There he goes. शॉर्ट डिलीवरी उठाकर मारा है मेघराज ने। यहां पर देखना है बॉल कहां पर जा रहा है। रवि वहां पर है, बट ये पहली ही गेंद पे छक्का। तो मेघराज अपनी फॉर्म को कैरी करते हुए यहां पर स्कोर बढ़ता हुआ 61 रन्स। पहली ही गेंद पे शॉर्ट डिलीवरी, स्लो डिलीवरी को कोशिश की यहां पर शायद से, और यहां पर मेघराज ने इसे अच्छी तरह से टाइम करके 6 रन के लिए मार दिया। स्कोर बढ़ता हुआ 61 रन्स। कुछ और बड़े हिट्स की जरूरत है यहां पर यूनाइटेड इंडियंस को टू क्रॉस दैट 70 रन्स मार्क। तो संकेत अभी अंडर प्रेशर होंगे क्योंकि पहली ही गेंद पे 6 रन्स आए हैं। ओवर की दूसरी गेंद, संकेत का जवाब आता हुआ यहां पर अभी। फिर से उठाकर मार दिया विनय के हाथ में। विनय के द्वारा वापस एक ड्रॉप कैच यहां पर। व्हाट अ फैब्युलस रनिंग बिटवीन द विकेट्स। पहली बात ये विकेट होना चाहिए था, दूसरी बात मैक्स टू मैक्स 1 रन होना चाहिए था, बट यहां पर दोनों बैट्समैन ने 2 रन चुरा लिए। तो दूसरी गेंद पे आए 2 रन और स्कोर बढ़ता हुआ 63 रन्स। 4 गेंदे इस पहली इनिंग्स में बाकी है। पहली इनिंग्स की 4 गेंदे। स्ट्राइक पर मेघराज, बॉलिंग पे संकेत, बूम बूम संकेत। तीसरी गेंद आएगी। यह है संकेत का अगला सवाल। जवाब में उठाकर मार दिया यहां पर वापस एक बार, और ये चौका। बहुत ही ताबड़तोड़ बैटिंग यहां पर मेघराज द्वारा। जिस मोमेंटम की जरूरत थी यहां पर यूनाइटेड इंडियंस को, वो मेघराज देते हुए स्कोर बढ़ता हुआ 67 रन्स। 3 गेंदे अभी भी बाकी इस पहली इनिंग्स में। अंडर प्रेशर यहां पर दिखते हुए संकेत, उनके हर सवाल का जवाब यहां पर मेघराज के पास है। हालांकि इसकी पहली गेंद पर संकेत ने ऑलमोस्ट मेघराज का विकेट ले लिया था अगर वो कैच लिया जाता, बट खामियाजा भुगता और उसके अगली ही गेंद में एक और चौका।
तीन गेंदें हुई है इस आखिरी ओवर में पहले इनिंग्स की। पहले बॉल पे सिक्सर, दूसरे बॉल पे 2 रन ड्रॉप कैच और तीसरे गेंद पे चौका। अब आएगी चौथी गेंद, स्ट्राइक पर है मेघराज फुल लाइसेंस के साथ। क्या होता है इस गेंद पर? यॉर्कर लेट डिलीवरी, फिर से लेग साइड की तरफ खेल दिया है बॉल, रवि के पास जाता हुआ, रवि ने उसे फील्ड करके थ्रो करने तक 2 रन कंप्लीट कर दिए। यहां पर बहुत ही अच्छी और फैब्यूलस रनिंग बिटवीन द विकेट्स। 1 रन शॉट कहा है यहां पर अंपायर ने। अंपायर ने कहा है 1 रन शॉट है ये। मेघराज चेक करना चाहेंगे, शायद अंपायर ने इसे रिकॉर्ड किया है, तो अंपायर वही दिखाते हुए मेघराज को। अंपायर डिसीजन फाइनल कहा जाएगा। अगर ये 1 रन हुआ तो 68, अगर ये 2 रन हुए तो 69। 2 गेंदे बाकी। अंपायर के साथ ज्यादा डिस्कस ना करें। अंपायर आप अपना डिसीजन दे दे, आप किसी के साथ इसे डिस्कस ना करें, ना ही बैट्समैन के साथ, ना ही फील्डर्स के साथ। तो अंपायर डिसीजन क्या है यहां पर? 1 शॉट, तो 1 ही रन आएगा यहां पर। 1 रन शॉट यहां पर भागे मेघराज। स्कोर है 68, आखिरी 2 गेंदे बाकी यहां पर। संकेत टू मेघराज। उठा करवाने की कोशिश की, सीधा आया है बॉल यहां पर फील्डर दलवी और इसे थ्रो किया सीधा कीपर के पास। कीपर के ऊपर से बॉल जाता हुआ 1 और रन चुराने की कोशिश कर रहे थे, बट 2 ही रन मिलेंगे। तो 5 गेंदें हो गई है और स्कोर हुआ है 70 रन। 70 रन हुए हैं, एक आखिरी गेंद बागी इस पहले इनिंग्स की। ये आखिरी गेंद, स्कोर है 70 रन। बड़े शॉट की कोशिश करेंगे यहां पर, इसमें कोई डाउट नहीं है। देखना है क्या होता है इस आखिरी गेंद पर। एक आखिरी बार संकेत टू मेघराज, लास्ट बॉल। लेग साइड पर खेल दिया, रवि के पास बॉल जाता हुआ, शायद 2 रन ही होने चाहिए, उससे ज्यादा नहीं होंगे। रवि ने बॉल कलेक्ट करके उसे थ्रो किया है और 2 ही रन आएंगे। तो इसी के साथ ये इनिंग्स खत्म हुई। स्कोर हुआ है 72 रन और द डार्क नाइट्स टीम को जीतने के लिए चाहिए 73 रन। वेटिंग फॉर अंपायर डिसीजन, वेटिंग फॉर अंपायर डिसीजन, दैट्स आउट। तो ये रन आउट हुए हैं यहां पर। तो 3rd रन की कोशिश कर रहे थे, वहां पर वो रन आउट हुए। तो स्कोर हुआ है 72 रन यूनाइटेड इंडियंस का और द डार्क नाइट्स टीम को जीतने के लिए चाहिए होंगे 73 रन। मेघराज रन आउट हुए हैं यहां पर। 2 रन मिले हैं, तीसरे रन के लिए जब जा रहे थे तो रन आउट हो गए। तो स्कोर वही 72 रन और जीतने के लिए चाहिए होंगे 73 रन। और इसी के साथ कमेंट्री बॉक्स में अब तब्दीली होगी और योगेश आपको आंखों देखा हाल सुनाएंगे दूसरी इनिंग्स का। द चेस फ्रॉम द डार्क नाइट्स, योगेश की जुबानी। थैंक यू।
तो इसी बीच हम यहाँ पर पहली मैच जो हुई थी उसके मैन ऑफ द मैच को फेलिसिटेट करेंगे यहाँ पर। तो अंडरडॉग्स की टीम को मैं यहाँ पर पोडियम के यहाँ बुलाना चाहूंगा, उनके मैन ऑफ द मैच को हम अभी संबोधित करेंगे। और यहाँ पर शैलेश भाई, और मैन ऑफ द मैच पहले मैच के हैं हिरेन पटेल। यहां पर शैलेश शेट्टी उन्हें मेडल पहनाते हुए हिरेन पाटिल को फर्स्ट मैच के मैन ऑफ द मैच हिरेन पाटिल। और अब थोड़ी देर में यहां पर हम चेस देखेंगे द डार्क नाइट्स का, जो शुरू होगी थोड़ी ही देर में, और उसका आंखों देखा हाल आपको सुनाएंगे हम सबके चहीते कमेंटेटर्स योगेश। धन्यवाद आशिष, आपण आपल्या सुमधुर वाणीने या चालू सामन्याचं धावतं वर्णन यावेळेस आपण ऐकवलं आणि आम्हाला आता मात्र एक संधी दिली। तर चला SPL 2022 चा दशक पूर्तीचा हा सोहळा, या सोहळ्यानिमित्त क्रिकेटचं हे महाकुंभ मेळ्याचं आयोजन यावेळेस आता आपण मात्र पाहतोय। या तिसऱ्या अंतिम दिवसातील दुसरी लढत यावेळेस आता आपण मैदानावरती पाहतोय। द डार्क नाइट्स वर्सेस युनायटेड इंडियन या दोन संघादरम्यान चाललेला हा सामना। या सामन्यात जर विचार केला तर जवळपास 7 षटकांचा म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे आणि 73 धावा करून 74 धावांचा इथे आव्हान उभं केलं आहे तर डार्क नाइट्स संघासमोर। तर हे आव्हान पार पाडण्यासाठी, हे आव्हानाचं धाव यशस्वीपणे पाठलाग करण्यासाठी यावेळेस आता मात्र द डार्क नाइट्स स्पोर्ट क्लब या संघाचा सलामीची जोडी यावेळेस आता आपण पाहतोय की जवळपास सलामीवीर आता तयार होत आहेत आणि थोड्याच वेळात ते खेळपट्टीकडे आगेकूच करतील। पसंत आपण जर निश्चित बघितलं तर की तर सलामीची आरंभिक विस्फोटक जोडी यावेळेस पॅडी आणि फलंदाज सलमान दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज यावेळेस आता मात्र खेळपट्टीकडे पाचारण करतायत। ही विस्फोटक जोडी असणार आहे डार्क नाइट संघाची आणि जर युनायटेड इंडियन्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, या लीग मधील हा सामना जर जिंकायचा असेल तर मग मात्र फलंदाज पॅडी, फलंदाज सलमान, फलंदाज त्यानंतर विचार केला तर विनय, या सर्वांना यावेळेस आता मात्र निश्चितच लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला पुन्हा त्या डगआउटमध्ये पाठवावं लागेल जर SPL 2022च्या या लीग मधील तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर पंच देखील आता मात्र सज्ज झालेले आहेत। आपले दोन्ही पंच यावेळेस आता मात्र आगेकूच करताना खेळपट्टीकडे। तर 73 धावा करून 74 धावांचं आव्हान यावेळेस आता मात्र स्वीकारून मैदानात उतरलेला डार्क नाइट हा संघ या संघाचा यशस्वीपणे राखण करण्यासाठी म्हणजे पाठलाग करण्यासाठी यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे तो फलंदाज सलमान, तर नॉन स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज पॅडी। या दरम्यान सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं कोट्यातील षटक घेऊन षटक क्रमांक 1 यावेळेस आता मात्र सुरू करतोय। गोलंदाज यावेळेस आपण पाहणार आहोत गोलंदाज समीर हासोळकर राईट आर्म द विकेट मारा करेल, पंचांच्या डावीकडून यावेळेस मारा करेल उजव्या हाताचा एक विस्फोटक वादळी खेळी करणारा फलंदाज सलमान याला।
यावेळेचा चेंडू बघा, लोअर फुट चेंडूला आता मात्र खेळून काढले कव्हर पॉइंटच्या माध्यमातून. पहिला चौकार, पहिला घणाघाती आत्मविश्वास पूर्ण फटका. आणि का आपल्याला आपल्या संघाच्या संघनायकाने सलामीला पाठवलंय याची म्हणजे प्रचिती, याचं चोख प्रत्युत्तर देताना आता मात्र फलंदाज सलमान. चांगला एक उत्कृष्ट दर्जेदार फटका यावेळेस आता आपण मात्र पाहतोय, तो म्हणजे सलमानच्या बॅटमधून निघालेला हा पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका चौकार. यावेळेचा चेंडू बघा, पंच बाहेर निघतात आणि या भर उन्हामध्ये कवायत करतायत आणि आम्हाला सांगतायत हा चेंडू हा उजव्या इष्ट सोडून जाणारा चेंडू आहे, म्हणजे पॉपिंग क्रीजच्या बाहेरून जाणारा हा चेंडू असणार. त्यामुळे या चेंडूवरती येते मात्र अवांतर स्वरूपात एक धाव. याचबरोबर समीकरण आता मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती बिन बाद 5च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आल्यानंतर दबाव यावेळेस पाहायला मिळतोय तो गोलंदाज समीर याच्यावरती. परंतु यावेळेस बघा, आखो टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट प्लेन डिलिव्हरी केली होती. या चेंडूवरती आडव्या बॅटने प्रहार केला गेला, चेंडू ढकलून दिलं ते शॉर्ट मिड विकेटच्या दिशेमध्ये, जिथे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यावेळेस आता मला धावून पूर्ण करतात. म्हणजे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक चांगलं कम्युनिकेशन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज पॅडी म्हणजे पद्मनाभन आणि सलमान शाह या दोन सलामीच्या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज समीर तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती. या दरम्यानचा चेंडू बघा, कॉटन बॉल्ड चेंडू आणि याच बरोबर SPL 2022 मधील तिसरा शिकार ठरतोय कॉटन बॉलचा, तो म्हणजे फलंदाज पॅडी उर्फ पद्मनाभन. धावसंख्या धाव फलकावरती 8 गटांच्या मोबदल्यामध्ये एक गडी आता मात्र गमावलाय. तो यावेळेस डार्क नाईट स्पोर्ट्स क्लब या संघाने विचार केला तर संकेत यावेळी आता मात्र खेळपट्टीकडे आगेकूच करतोय. संकेत याचा जर विचार केला तर त्याची जी तर निश्चितच आपण जर बघितलं प्रशांत, तर आजचा दिवस हा रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीचा दिवसाचा आपण एन्जॉय करतो या खेळपट्टीवरती. SPL 2022 च्या या महासंग्रामामध्ये. तर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला पब्लिक डिमांडवरून, खेळाडूंच्या डिमांडवरून वडापावचं इथे मतलब खमंग मेजवानी यावेळेस कॅफे नक्षा यांनी ते मात्र आयोजित केलेले आहे. तरी सर्व उपस्थित खेळाडूंच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असं मेजवानी यावेळेस आता मात्र सर्व खेळाडूंसाठी आणली, ती कॅफे नक्षा आणि फ्रूट फ्युजन यांनी एक चांगलं फ्रूट फ्युजन. यावेळेस एक धाव आता मात्र मिळते, समीकरण आता मात्र जाऊन थांबतंय धाव फलकावरती, ते म्हणजे एक गडी बाद 9. समीरचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4, धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 9 आणि एक मोहरा आता मात्र त्यांनी टिपलेला आहे. तर सलामीला आपण बघतोय सलमान शाह, जो सलामीला आलेला फलंदाज सलमान शाह 2 चेंडू सामना करत 7 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेचा हा चेंडू बघा, चेंडूला त्याच्या मेरिट प्रमाणे खेळले गेले, सन्मान दिला गेलाय, चेंडूला हलक्याने स्टिअर केले. सलमान यांनी ओळखलं होतं ही गणिमा या चेंडू मागची, कारण या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नव्हतं. म्हणूनच की काय या चेंडूला आता मात्र सन्मान दिला. एक धाव आता मात्र चोरली गेलेली आहे. या एका धावानंतर सलमान पोहोचतोय आपल्या नाबाद 8 या धावसंख्येवरती. तर संकेत घोसाळकर खेळतोय 1 चेंडू सामना करत 1 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा तयार समीर यावेळेस आता मात्र हलक्यात स्टिअर केलाय. फलंदाज संकेताने चेंडू जातोय तो कव्हर पॉइंट च्या माध्यमातून सरळ सीमेरेषे नजदीक या चेंडूची अडवणूक केली जाते आणि याच बरोबर षटक क्रमांक 1 ची इथे होते सांगता. 12.00 सरासरीने आतापर्यंत डार्क नाईट या संघाने 12 धावा मात्र धावफलकावरती जमवलेले आहेत. परंतु या 12 धावा जमवत असताना मात्र एक गडी बाद म्हणजे एक गडी त्याने मात्र गमवलेला आहे.
चांगलं षटक म्हणावं लागेल समीर हासोळकर याचं. थोडंसं जरा महागडं षटक टाकले गेले, कारण पॉवर प्ले मध्ये एक आपण जर म्हणतो गोल्डन षटक जर कोणाला म्हणतात तर 6 किंवा 6 पेक्षा कमी षटक टाकणाऱ्या असणाऱ्या त्या गोलंदाजाला आपण गोल्डन षटक असं म्हणतो. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज समीर, माफ करा तन्मय भंडारी. असं म्हणतात की कॅप्टन यावेळेस आता मात्र पूर्णपणे या सामन्याचे सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट युनायटेड इंडियन संघाचा संघनायक स्वतः यावेळेस आता मात्र जबाबदारी धुरा यावेळेस आता मात्र आपल्या खांद्यावरती घेतली. बघूया समीरने खर्च केल्या होत्या जवळपास 12 धावा, परंतु यावेळेस फलंदाज आहे तो स्ट्राईक एंडवरती संकेत, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात सलमान शाह. सलमान खेळतोय आपल्या नाबाद 8 या धावसंख्येवरती. तर गोलंदाज यावेळेस तयार. यावेळेचा हा चेंडू बघा पंच बाहेर निघतायत आणि आम्हाला सांगतायत की आंतरराष्ट्रीय नियमावली क्रमांक 23 चा यावेळेस नियमाची ते होते अंमलबजावणी, म्हणजेच अवांतर चेंडू. पॉपिंग क्रीजच्या थोडासा हलकासा बाहेर टाकलेला चेंडू, या चेंडूवरती आता मात्र येते ती अवांतर माध्यमातून 1 धाव. धावसंख्येचं खातं मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ते आता मात्र 13च्या घरामध्ये. गोलंदाज तन्मय भंडारे पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, परंतु यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू टाकतोय, दंडित केलं जातं. यावेळेस आता मात्र एका धावेने या चेंडू आता मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे. धावसंख्या आता मात्र 1 ने धावते, पुढे सरकते. यावेळेस धावसंख्या 14 या धावसंख्येवरती 1 गडी बाद 14. 14 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट्स. या दरम्यानचा चेंडूला हलक्यात स्टेअर केला, आडव्या बॅटने खेळला चेंडू होता. चेंडू जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे 1 धाव घ्यायची संधी होती. जोपर्यंत फलंदाज 1 धाव घेईल तोपर्यंत आता मात्र जर बघितलं तर धाव फलक मात्र 1 ने पुढे सरकतोय. धावसंख्येचा विचार केला तर एकेरी वरती धावांवरती भर देण्यात जास्त यश आले ते फलंदाज संकेत घोसाळकर आणि फलंदाज सलमान शाह या दोघांना. तन्मयचा विचार केला तर आतापर्यंत फक्त फेअर डिलिव्हरी जे म्हणतो, जी लिगल डिलिव्हरी आतापर्यंत टाकली ती मात्र फक्त 1. परंतु पुन्हा एकदा बघा थोडस मात्र अनियंत्रित मारा करतोय, चुकीच्या लेंथ आणि चुकीच्या लाईन वरती यावेळेस आता मात्र मारा करतोय तो गोलंदाज तन्मय भंडारे. चेंडू टाकले गेलेत 1, धावा खर्च केल्या त्या 4, म्हणजे या अगोदर षटक क्रमांक 1 हाताळलं होतं गोलंदाज समीर हासोळकर यांनी, त्यावेळेस त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 12. यावेळेस गोलंदाज तन्मय ज्यांनी धावा खर्च केल्या त्या मात्र 4. यावेळेचा चेंडू बघा स्टिअर केला, चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं, न्याहाळलं, टॅहाळलं आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. चेंडू ढकलून काढलं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, सीमेरेषे नजदीक चेंडूची इथे मात्र पकड होते. चेंडू पकडल्यापासून पुन्हा फेकेपर्यंत मात्र एक संकेत घोसाळकर आणि फलंदाज सलमान शाह यांनी आता मात्र 2 धावा मात्र वाऱ्याच्या वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मात्र खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा पावलांचा वापर केलेला आहे, चेंडू मुद्दामून त्याने हवेत खेळला गेलेला आहे. या दरम्यान 1 धाव होते, होय नाही म्हणता शेवटी अखेरच्या क्षणी फलंदाज सलमान यांनी आता मात्र नकार दिला. तो फलंदाज संकेत मात्र उत्सुक होता धाव घेण्यामध्ये, परंतु नकार दिला, कारण सलमानला माहिती आहे की फलंदाज संकेतची ताकद आहे, ती धमक आहे, कुवत आहे, क्षमता आहे ती येणाऱ्या 54 धावांचा पाठलाग करण्याची. या दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज तन्मय भंडारे, ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत परंतु 7 धावा आता मात्र बहाल केलेल्या आहेत. एकही गडी त्याला आता मात्र गमवता आला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा सलमान शाह जो खेळतोय 4 चेंडू सामना करत 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आखोट्याचा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि याच बरोबर फलंदाज सलमान शाहचा मात्र खेळचा इथे होतोय तो अंत. प्रथमेश घाणेकर आता मात्र कोणतीही चूक करत नाहीत. प्रशांत आपण जर बघितलं तर फाईन लेगला प्रथमेश घाणेकर उभा होता. एक आठवण आली असेल, इंडिया पाकिस्तानची मॅच होती,
धोनीने तिथे श्रीसंतला इथे मात्र सेट केलं होतं आणि जोगिंदर सिंगचा आता चेंडू होता आणि मिसबा उल हकनी त्या प्रकारचा फटका खेळला आणि झेल आता मात्र पूर्ण केला तो श्रीशंतने. तो झेल नव्हता तर तो पूर्ण सामना आता मात्र पूर्ण केला होता. धावसंख्या आहे ती 19. 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. 1.4 ओव्हर्स इन प्रोग्रेस. दरम्यान नौका फलंदाज यावेळेस आता मात्र दर्शन खेळपट्ट्या आगेकूच करतात. म्हणजे बघा एक वादळ गेलं आणि दुसरं वादळ एक दर्शन नावाचं पुन्हा एकदा घोंगावतंय ते मात्र खेळपट्टीकडे. म्हणजे कसं आहे बघा, झाकावं कोणाला आणि दाखवावं कोणाला. यावेळेस आता मात्र अशी गत झालेली आहे ती यावेळेस युनायटेड इंडिया संघाकडून यावेळेस समजा षटक क्रमांक 2 हाताळतोय तो गोलंदाज तन्मय भंडारे. स्वतः संघनायक यावेळेस आता मात्र षटक क्रमांक 2 आता मात्र हाताळतोय. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती, माफ करा 4 वरती दर्शन, तर संकेत गोसाळकर हा इनॅट नंबर 3 वरती आला होता. म्हणजे दोन्ही खेळाडू यावेळेस आता मात्र एक विस्फोटक जोडी यावेळेस आता मात्र खेळपट्टीकडे आपण पाहतोय. तर सामना करेल गोलंदाज तन्मयचा, उजव्या हाताचा फलंदाज दर्शनचा यावेळेस हा फटका आडव्या बॅटने खेळला चेंडू होता. चेंडू जातोय तो सीमेरचे नजदीक आपल्या ऑन साइड दिशेमध्ये, परंतु एफर्ट्स आता मात्र कमी पडतायत. चांगलं फिल्डिंग केली होती परंतु त्या मात्र त्या जो यश आलं होतं त्या यशामध्ये मात्र येतंय ते अपयश. आणि याच बरोबर या 4 धावानंतर समीकरण मात्र 4 ने वाढतंय. प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली गेली होती परंतु त्याला मात्र यश आलं नाही. दरम्यान 23 धावा यावेळेस मात्र धाव फलकावरती आपल्याला दिसतात त्या यावेळेस झळकताना. थोडंसं महागड षटक यावेळेस म्हणावं लागेल कारण 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. 11 धावा यावेळेस आता मात्र खर्च केल्यात त्या संघ नायकाने. यावेळेचा अतिशय सुंदर पंच म्हणावं लागेल. यावेळेस मात्र पूर्ण सन्मान दिला तो चेंडूला फलंदाज संकेतने. तर षटक क्रमांक 2 ची इथे होते सांगता. 12.00च्या सरासरीने डार्क नाईट संघाने 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आता मात्र एकवटल्या आहेत त्या धाव फलकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तर बघूया षटक क्रमांक 1 हाताळलं होतं समीर हासोळकर यांनी, जिथे एक गडी मिळवत 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळलं स्वतः संघनायक यांनी, त्यांनी देखील 12 धावा खर्च करत एक मोहरा टिपला होता. धावसंख्येची 24. 24 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील येणारे 30 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज कौस्तुभ. बघा 9.80च्या सरासरीने रन धावांची गरज आहे ते डार्क नाईट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. प्रशांत विचार केला तर ही जी परंपरा या SPL 2022 ची की चेस करणारा म्हणजे धावांचा पाठलाग करणारा संघ हा इथे जिंकतोय. बघूया परंतु ती जी परंपरा आहे काल आपण बघितली खंडित झाली, आज देखील बघितली तर ती खंडित झाली, परंतु ही जी परंपरा आहे खंडित होण्याची ती अशी सुरू राहील की पुन्हा एकदा नवीन आपल्याला काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल. हे येणारा वेळ आणि येणारा काळ सांगेल. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळतोय कौस्तुभ केळकर. कौस्तुभ राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो उजव्या हाताचा फलंदाज दर्शन. यावेळेचा सुंदर फटका बघा नटराज मुद्रेमध्ये यावेळेस मात्र चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय तो सीमेरेषे नजदीक. चेंडूची इथे होते अडवणूक. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत मात्र एक संधी मिळते ती फलंदाज संकेत आणि फलंदाज दर्शनाला. दर्शन यांनी आता मात्र बघितलं तर सामना केल्या अवघ्या 3 चेंडूचा, परंतु एक घणाघाती चौकारानिशी खेळतोय आपला नाबाद 6 या
धावसंख्येवरती पुन्हा एकदा बॅकअप द हँड डिलिव्हरी केलेली आहे. स्लोवर वन चेंडू यावेळेस मात्र टाकतोय तो गोलंदाज कौस्तुभ केळकर. बघा पावलांचा जर तुम्ही वापर केला तर मग मात्र तुम्ही या फ्रंट वरती येऊ शकता. कौस्तुभच्या विरुद्ध जर खेळायचं असेल तर तुम्हाला पावलांचा वापर करणं अक्रॉस द लाईन तुम्हाला यावं लागेल जर कौस्तुभ वरती प्रहार करायचे असतील तर. जर तुम्ही पॉपिंग क्रीज मध्ये पायांची हालचाल न करता पावलांचा वापर न करता हालचाल न करता जर तुम्ही खेळाल तर मग मात्र गोलंदाज कौस्तुभ हा तुमच्या बॅटला देखील स्पर्श करू शकणार नाही. याचा चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा तयार. काहीसा अडथळा आला होता रनअप मध्ये. पुन्हा एकदा तयार गोलंदाज कौस्तुभ आपल्या बॉलिंग मार्कवर 7 ते 8 पावलांची रनअप असणारा हा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करतोय. तो मात्र तडाखेबंद फलंदाज संकेत याला यावेळेचा हा चेंडू बघा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलेला आहे. या दरम्यान चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपापला एंड इथे आता मात्र बदलतात आणि यावेळेस आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय तो फलंदाज संकेत घोसाळकर जो खेळतोय आपल्या 6 चेंडू सामना करत 7 या धावसंख्येवरती. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहत आहात दर्शन इन ऍक्शन आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू थेट फेकी केली गेली जात आहे. टप्प जाणून बुजवून चेंडूला मात्र उसळी दिली जाते आणि या दरम्यान 1 धाव मात्र मिळते. चेंडूला त्याच्या मेरिट प्रमाणे सन्मानपूर्वक खेळलं गेलेलं आहे. 1 धाव मात्र निश्चित येते. या एका धावानंतर धावफलक मध्ये काहीतरी होतोय फेर बदल. धावसंख्या जाऊन थांबते ती 27 धावा. जाणून बुजवून फ्लायटेड चेंडू होता फसवा चेंडू होता. इथे आता मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळतंय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु पंचांचा इशारा येतोय तो अवांतर चेंडूने आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडूचा मारा करावा लागेल. धावसंख्या आहे ती 28. बघा कौस्तुभने आतापर्यंत चांगले षटक टाकलेले अवघ्या 4 धावा मात्र खर्च केल्या गेलेल्या आहेत. या दरम्यानचा चेंडू बघा लोअर फुलचा चेंडू पावलाचा वापर केला गेला परंतु खराब क्षेत्ररक्षण यावेळेस म्हणावं लागेल. ते क्षेत्ररक्षक करवी असं म्हणतात प्रशांत की फलंदाज देखील तेवढा चांगला असतो परंतु गोलंदाज जर त्याचा बेस्ट परफॉर्म द्यायचा असेल तर त्याला साथ दिली पाहिजे ती क्षेत्ररक्षकाने. कारण विचार केला जो मेहनत करतो गोलंदाज त्या मेहनतीवरती सगळं अवलंबून असतं तर ते म्हणजे क्षेत्ररक्षकाचं पूर्ण करिअर. या दरम्यानचा हा चेंडू 4 धावा मात्र येत आहेत. या 4 धावांचे समीकरण मात्र 4 ने वाढते. 32 धावा आता मात्र धावफलकावरती लागतात. 32 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ द 5 विकेट्स. बघा येणारे 25 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे म्हणजे जवळपास 9.84 म्हणजे 84च्या सरासरीने यावेळेस तुम्हाला धावा जमावे लागणार आहेत. करंट रन रेट जर बघितला तर 11.29 म्हणजेच जवळपास 2 रनांच्या पुढे यावेळेस मात्र धावगती आहे ती डार्क नाईट या संघाची. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू फसवा चेंडू पूर्णपणे चकला गेलाय फलंदाज. यावेळेस मात्र फलंदाज आडव्या बॅटने चेंडू खेळून काढायचा होता आपल्या ऑन साइडच्या रिजन मध्ये परंतु चेंडू काय निळ्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि निर्धाव चेंडूने गोलंदाज कौस्तुभ केळकर आपल्या षटक क्रमांकाची समाप्ती करतोय. हे षटक संपते 32 रन यावेळेस मात्र धावफलकावरती 32 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. येणारे 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 41 रन्स रिमेन इन 24 बॉल्स. कौस्तुभ केळकरचा निश्चितच चांगलं षटक त्याने हाताळलं. फक्त 8 धावा त्यांनी मात्र खर्च केल्यात. जिथे 12 धावा खर्च करत होत्या तिथे आता मात्र त्यांनी फक्त धावांचा ओघ लावला ब्रेक लावला. 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. डार्क नाईट रिक्वायर्ड 41 रन्स इन 24 बॉल्स. 41 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. तर सांघिक राहुल पवार यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा धुरा सांभाळतोय गोलंदाजीची. निश्चितच विचार केला की आता काही कारणमंत्र्यांना यावेळेस आता मात्र संघनायक देतोय तो गोलंदाज नवोदित गोलंदाज राहुल पवार याला. राहुल पवारचा विचार केला तर राईट ओव्हर द विकेट मारा करेल. कॉमेंट्री बॉक्स एंड करून बघा 24 चेंडू मध्ये 41 धावा थांबवू शकतो का
असा कोणता गोलंदाज जो आपला चांगला स्पेल टाकून हा जो धावांचा ओघ आहे, हा जो धावांचा जो रीग लागली आहे त्या तो पूर्ण विराम देऊ शकेल. परंतु विचार केला याच्या उलट तर डार्कनेट सांगा की ती ताकद आहे, ती क्षमता आहे. कारण संकेत घोसाळकर खेळतोय आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये. आतापर्यंत एका चौकारानिशी 137 च्या स्ट्राईक रेटने 11 धावा त्याने मात्र उपयुक्त खेळी केलेली आहे. 175 ची सरासरीने खेळतोय फलंदाज दर्शन न्याते. त्याने 4 चेंडू सामना करत एक खणखणीत चौकार मारत 7 धावांची आता मात्र चांगली खेळी केलेली आहे. तर गोलंदाज राहुल विरुद्ध फलंदाज दर्शन. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सक्सेसफुल होतोय. एक धाव आता मात्र मिळते. पंचांचा इशारा येतोय आता मात्र लेग बायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. या एका धावेनंतर थोडासा फेरबदल होतोय तो धावसंख्येवरती. धावसंख्या जाऊन थांबते ती 33च्या घरामध्ये. 2 गडी बाद 33 समीकरण आता मात्र उरतंय. येणारे 23 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. जवळपास 10.42च्या सरासरीने यावेळेस धावा जमवल्या जात आहेत. 10.43 ची गरज आहे. म्हणजे जवळपास बघितलं तर समसमान संधी दोन्ही संघांना यावेळेसचा चेंडू जाणून बुजून चेंडू हवेत खेळला गेलाय. झेल खाली येतोय आणि झेल पूर्ण करतोय आणि याच बरोबर 33 या धावसंख्येवरती तिसरा मोठा हादरा मिळतोय संकेत घोसाळकर यावेळेस आता मात्र तंबूच्या आश्रयाला. यानंतर आपण जर बघितलं तर खेळपट्टीकडे ज्यांनी नुकतंच पावलं टाकलीत फलंदाज रोहन पगारिया. षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे डार्कनेट संघाकडून तो फलंदाज आता मात्र इनॅट नंबर 5 वरती येतोय रोहन पगारिया. दरम्यानचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू चांगला फ्लिक केला होता परंतु बॉलर्स बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय तो फलंदाज दर्शन याचा. रोहन पगारचा विचार केला तर एक उंच पुरा फलंदाज आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक नवीन नवीन अस्त्र अशी असतात की जेणेकरून कोणत्याही चेंडूला तो सीमारेषे पार इथे तो टाकू शकतो. षटकार चौकाराचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे असा फलंदाज यावेळेस आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज दर्शन जो 116 पॉईंटच्या सरासरीने 6 चेंडू सामना करत एका चौकारानिशी 7 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या आहे ती 33. बघा नेल्सन आकडा यावेळेस 33 धावा 3 गडी बाद 3 षटकं आणि 3 चेंडू झालेले आहेत. म्हणजे वा काय नेल्सन आकडा आहे. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा हलकासा उसळी घेणारा चेंडू होता जो अंदाज बांधला होता फलंदाज दर्शन याने. त्याहीपेक्षा थोडीशी कमी उसळी घेतली ती चेंडूने आणि जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक कोणत्या प्रकारे चूक करत नाहीत. निर्धाव चेंडूची इथे होते सांगता. निर्धाव चेंडूवरती कोणतीही धाव नसते. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय तो गोलंदाज राहुल पवार. 4 चेंडू फेकलेत, एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. या दरम्यानचा चेंडू बघा अतिशय सुंदर चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रयत्न फसला होता परंतु त्यानंतर चेंडूला त्यांनी पाहिलं, येऊन दिलं बॅटवरती, पुन्हा एकदा बॅकफूटवरती केला, बॅकफूट पंच केला आणि कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू धाडलं. ते सीमेरेषे नजदीक चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल तोपर्यंत संधी होती फलंदाज दर्शन आणि फलंदाज रोहन यांच्याकडे की 2 धावा एकवटण्याची. या 2 धावेनंतर दर्शन पोहोचतोय आपल्या 9 या धावसंख्येवरती. तर संघा नेऊन ठेवतोय 3 गडी बाद 35च्या घरामध्ये.
यावेळेचा चेंडू बघा हलक्याने स्टीअर केला, चेंडू जातोय तो सरळ आपल्या ऑन साईडच्या दिशेमध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. याचबरोबर समीकरण आता मात्र उरते येणारे 19 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. म्हणजे बघा आतापर्यंत काही राहुलची षटक येईपर्यंत दोन्ही समसमान संधी होती, परंतु आता जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता मात्र जवळपास 13च्या घरात गेलेला आहे. म्हणजे 12.33च्या सरासरीने यावेळेस आता मात्र धावा एकवटाव्या लागणार आहेत. आतापर्यंत विचार केला तर करंट रन रेट आपण जर बघितला, सध्याची धावाची जी सरासरी बघितली तर 9.00 म्हणजे 4 षटकं झालेली आहेत. 3 गड्यांच्या बदल्यामध्ये 36 धावा यावेळेस आता मात्र जमवण्यात यश आले ते डार्क नाईट स्पोर्ट्स क्लब या संघाला. रोहन खेळतोय आपल्या 0 या धावसंख्येवरती, दर्शन खेळतोय आपल्या 9 चेंडू सामना करत 111.11च्या सरासरीने 10 या धावसंख्येवरती. पार्टनरशिप जर बघितली तर 4 चेंडूमध्ये 3 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. 73 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला हा डार्क नाईटचा संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 24 चेंडू समाप्तीनंतर 36 धावांपर्यंत मजल मारू शकलेला आहे. अतिशय सुंदर चांगलं एक बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस आता मात्र घेतला जातोय. राहुलचा विचार केला तर कौतुक करावं लागेल राहुल पवारने, कारण षटक क्रमांक 1 वैयक्तिक कोट्यातील षटक क्रमांक 1 टाकलं. धावा खर्च केल्या त्या मात्र 3, म्हणजेच एक चांगलं गोल्डन षटक यावेळेस आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु ह्या 3 धावा खर्च करत असताना एक मोहरा त्यांनी आता मात्र टिपलेला आहे. म्हणजेच इकॉनॉमिकली जर आपण विचार केला तर राहुल पवारचा इकॉनॉमिक येईल तो मात्र 3.00. इकॉनॉमिकचा जर विचार केला तर जर डार्क नाईट स्पोर्ट्स क्लब या संघाला हा सामना जिंकत असेल तर 12.33 म्हणजेच 12.33च्या सरासरीने यावेळेस आता मात्र धावा खर्च करायला लागणार आहेत. नवीन गोलंदाज यावेळेस आता मात्र धुरा सांभाळताना गोलंदाज मेघराज राईट नंबर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या त्याचा फलंदाज याला मात्र मारा करेल. बघूया कशा प्रकारे मारा करतोय. जी कामगिरी रोहननी केली होती त्या कामगिरीवरती त्या पावलावरती पाऊल ठेवेल का गोलंदाज मेघराज. परंतु यावेळेस आता मात्र बघितलं तर हलक्याने खेळलेला चेंडू होता, चेंडूला भिरकावून खेळून काढलं ते आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, जिथे 2 धावा आता मात्र एकत्र केल्या त्या यावेळेस फलंदाज दर्शन खेळतोय आपल्या नाबाद 12 या धावसंख्येवरती. 10 चेंडू सामना केलेला आहे. 120.00च्या सरासरीने यावेळेस मात्र धावा जमवताना. या दरम्यानचा चेंडू खराब चेंडू, एक माइटी आणि हँडसम षटकार SPL 2022चा ह्यूज अँड हँडसम माइटी षटकार फलंदाज दर्शनच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती यावेळेस आता मात्र 44. मेघराजवरती आता मात्र हल्ला बोल चढवला आहे. आता मात्र गिअर शिफ्ट केला असं वाटतंय फलंदाज दर्शनाने, कारण येणारे 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजेच जवळपास आता मला गिअर चेंज करावं लागणार आहे. परंतु यावेळेस बॅक टू बॅक मोठा SPL 2022चा हा हाय अँड हँडसम षटकार. आता मात्र हात खुले केले गेलेले आहेत. येणार समीकरण आता मात्र जर बघितलं तर येणारे 15 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मेघराजचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 3, धावा खर्च केल्या त्या मात्र 14. दर्शन खेळतोय 12 चेंडू सामना करत 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने 24 या धावसंख्येवरती. तर त्याला साथ देतोय पूर्णपणे फलंदाज रोहन पगारिया, ज्यांनी अद्याप देखील आपल्या धावांचं खातं आता मात्र खुलं केलं गेलं नाहीये. चांगले रनिंग बिटवीन द विकेट यावेळेचा बघा अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. या चेंडूवरती या अगोदरच्या चेंडूवरती आल्या त्या 6 धावा, परंतु त्यानंतर आता मात्र चांगलं कमबॅक केलं, चांगलं पुनरागमन करतोय.
धावसंख्या आहे ती 51, म्हणजेच येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बघा गिअर चेंज केला, पूर्णपणे सूत्र हाती घेतली ती फलंदाज दर्शन यांनी. यावेळेचा चेंडू आणि याच बरोबर जे जाळ रचलं होतं फलंदाज रोहन पगारिया आता मदत तंबूच्या आश्रयाला. समीर ते मात्र कोणती चूक करत नाहीये आणि याच बरोबर तिसरा मोठा हादरा. 51 धावसंख्या धावफळ करते असताना डार्क नाईट या संघाला येणारे 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. येणारे 13 चेंडू आणि 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. नवीन फलंदाज यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहत आहोत रवी. पुन्हा एकदा गोलंदाज मेघना जोशी आपल्या बॉलिंग मध्ये तयार आहे. यावेळेस पंचांना पार टाकला चेंडू. बघा फलंदाज रवी आणि आलेल्या पावलांचा वापर करतोय, उपयोग करतोय. चेंडूला हलक्याने ढकलून काढायचं होतं ते कव्हर पॉइंटच्या रिझनवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. सफल ठरतोय तो मात्र गोलंदाज मेघराज जोशीचा विचार केला तर 15 धावा खर्च केल्या, परंतु 15 धावा खर्च करत असताना एक एक तर षटक क्रमांक 6 हातासाठी येतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल, ज्याने मागच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केला होता. एक चांगलं गोल्डन षटक टाकलं होतं, परंतु त्याच्याच खांद्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली, धुरा दिलेली आहे संघ नायकाने. यावेळेस आता मात्र पहिल्या चेंडूवरती येतात 2 धावा. या 2 धाव्यानंतर समीकरण मात्र 2 ने वाढते. येणारे 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मोहपाडा येथे हा सामना असा एक सामना झाला होता की भिंगारी विरुद्ध सोनारी या 2 संघांदरम्यान हा सामना झाला होता. त्यावेळेस देखील अशीच होती परिस्थिती, 11 चेंडू आणि 20 धावा. पण परंतु बघा सोनारी संघाने एक आपला गुणवत्तापूर्वक खेळ दाखवला आणि निश्चित त्या भिंगारी संघावरती मात्र मात दिली. पण बघूया यावेळेस डार्क नाईट संघ या धावांचा पाठलाग करतोय की युनायटेड इंडियन्स हा संघ मात्र ठरतोय तो मात्र सर्वश्रेष्ठ. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता, उसळीचा प्रयत्न होता, चेंडू जातोय तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. याच बरोबर स्ट्राईक वरती येतोय आता मध्ये एक विस्फोटक फलंदाज रवी, जो अद्याप देखील धावांचं खातं म्हणजे धावांचं श्रीकंश त्याने आता मात्र केलं गेलं नाहीये. परंतु धावफलक जर विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 4 विकेट्स. 11
1.40च्या सरासरीने यावेळेस मात्र धावा जमावे लागणार आहेत. यावेळेचा चेंडू बघा, पावलांचा वापर केला, चेंडू जातोय तो कव्हर पॉईंटच्या रिझल्टमधून सीमेरेषे नजदीक चेंडूची मात्र उचल केली जाते. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत फलंदाज रवी आणि फलंदाज दर्शन आता मात्र 2 धावा मात्र धावून पूर्ण करतात. आणि याच बरोबर या 2 धावीनंतर आपल्या वैयक्तिक धावा श्रीगणेश केला आहे तो फलंदाज रवी याने येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. काय घडणार या सामन्यामध्ये, कोण जिंकेल हा सामना, डार्क नाईट की युनायटेड इंडियन? जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल तर तो म्हणजे फलंदाज दर्शन, जो खेळतोय 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने 28 या धावसंख्येवरती. फलंदाज दर्शन जर बाद झाला तर मात्र पुन्हा ड्रायव्हिंग सीट वरती येऊ शकते ती युनायटेड इंडियन हा संघ. परंतु डार्क नाईट हा संघ देखील तेवढा मातबर फलंदाजांचा भरणा असलेला संघ, परंतु यावेळेस मात्र चांगली एक झेल संची संधी होती, ती संधी आता मात्र हुकलेली आहे. बघा, क्रिकेटचा एक मूलमंत्र आहे, पकडो कॅच और जीतो मॅच, झेल पकडा आणि सामना जिंका. परंतु यावेळेस मात्र एक संधी होती, रवीचा मात्र त्यांनी झेल सोडला. रवी ज्यांनी SPL 2022च्या पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यात चौकांची हॅट्रिक केली होती, तो फलंदाज रवी आता मात्र खेळपट्टीवरती आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती आहे एक विस्फोटक फलंदाज दर्शन, जो 15 चेंडूमध्ये 28 धावांची नाबाद खेळी करतोय. गोलंदाज राहुल पवार अतिशय तिखट आणि अचूक नियंत्रित मारा करतोय. दरम्यान पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, आकृटप्पा चेंडू होता. चेंडूला ढकलून लावायचं होतं पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतात. जो अपेक्षा बाळगली होती की चेंडू तितक्या उंची येईल, परंतु त्या तेवढ्या उंचीने मात्र चेंडू येत नाहीये आणि निश्चितच बॅट अगोदर फिरली गेली, चेंडू नंतर आला गेला. त्या दरम्यान यष्टीरक्षक आपली कामगिरी मात्र पूर्ण करतोय आणि याच बरोबर चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू समाप्तीनंतर समीकरणामध्ये होतोय मात्र फेरबदल. येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. या दरम्यान एक पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2 मात्र यावेळेस 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश आले. ते राहुल पवारचा विचार केला तर षटक क्रमांक 2 त्याची झालेली आहेत. वैयक्तिक कोट्यातील 10 धावा खर्च केले गेले आहेत. इकॉनॉमिकल जर बघितलं तर 5.00च्या सरासरीने 1 गडी बाद करत 10 धावा दिले आहेत, म्हणजे गोल्डन षटक यावेळेस आपल्याला म्हणता येईल ते हाताळले ते गोलंदाज राहुल पवारांनी. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. या पुढील होणारा सामना हिट अँड रन्स विरुद्ध साकेत कॉचर्स या 2 संघादरम्यान, जिथे मिस्टर पॅडी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा कोण होईल टॉस का बॉस. पुन्हा एकदा साकेत कॉचर्स टॉस का बॉस बनलाय आणि प्रथम आमंत्रित केलंय ते हिट अँड रन संघाला फलंदाजीसाठी. तर पुन्हा एकदा आपण चलूया सामन्याकडे. सामना रंगतोय तो डार्क नाईट विरुद्ध युनायटेड इंडियन्स या 2 संघादरम्यान. आता मात्र सामना अजून देखील तेवढा समसमान आहे. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. यावेळेस विश्वास दर्शवलाय तो गोलंदाज मेघराज होती. मेघराजचा विचार केला तर मागचा जो षटक त्याने हाताळलं होतं यापूर्वीचं, त्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु एक मोहर त्यांनी टिपला होता. परंतु यावेळेस जर बघितलं या सामन्याची गणिमा जर बघितली तर येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. समोर आहे तो उजव्या हाताचा एक वादळी खेळी करणारा फलंदाज रवी. नॉस्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहात 15 चेंडूंमध्ये 28 धावांची घणाघाती खेळी करणारा, एक चौकार, 2 षटकार, 186.67 म्हणजे या सारख्या धावा करणारा फलंदाज दर्शन अजून देखील खेळपट्टीकडे आहे. जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल
डार्क नाईट आणि युनायटेड इंडियन या दोन संघादरम्यान जर कोण उभा असेल तर तो म्हणजे फलंदाज रवी आणि फलंदाज दर्शन. ती ताकद, ती धमक, ती कुवक आहे फलंदाज दर्शन आणि फलंदाज रवी यांच्यामध्ये. यावेळेचा चेंडू आखोट चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून लावायचं होतं. मोठा प्रहार करण्याचा मानस होता फलंदाज रवी याचा. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चौकार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नसल्या कारणाने चेंडू जातोय. आता मात्र कव्हर पॉईंटच्या रिझल्ट मध्ये एक धाव आता मात्र मिळते, परंतु फलंदाज यावेळेस आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय तो फलंदाज रवी. अतिशय सुंदर चेंडू बघा, अतिशय वेगवान चेंडू. यापूर्वी चेंडू होता तो गुडलेन स्पॉट वरून त्याला उसळ दिली होती, परंतु यावेळेस आता मात्र आपल्या रणनीतीप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी त्यांनी आता मात्र चेंज केली गोलंदाज रवी याने आणि ब्लॉक बॉल व्हॅल्यू चेंडू मात्र त्यांनी टाकलेला आहे. या दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या इष्टीचा बाहेर टाकणारा चेंडू, परंतु यावेळेस आता मात्र सफल होत नाहीये, असफल ठरतोय तो मात्र गोलंदाज. आणि याच बरोबर येणारे काही चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या आहे ती धाव फलकावरती 59 धावा. 59 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 4 विकेट्स. 14 रन्स रिक्वायर्ड इन 4 बॉल्स. यावेळेचा हा झेल घेण्याची संधी होती, परंतु शेवटच्या क्षणी तो झेल मात्र जमिनीत दान होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि नाहक प्रयत्न मात्र येतोय तो अंगाशी आणि बरोबर 2 धावा घेत तिसऱ्या धावा घेताना आता मात्र फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. चार बॉल 13 पाहिजे. 4 बॉल 13. अजून अपडेट नाही. बॅटिंगला कोण गेला? 3-13. 3-13. अजून अपडेट नाही झाला. 3-11. 3-11. 3-11. 3-11. आवाज एक डॉट वेगळाच. एक डॉट. अरे बघितलं मित्रा. हे मित्र बिल्डर. हे बिल्डर श्रीनी दादा. बघा अतिशय हाय व्होल्टेजचा सामना यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती पाहतोय आपण. युनायटेड इंडियन विरुद्ध डार्क नाईट्स या दोन संघादरम्यान येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाज मेघराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क एंडवर तयार आहे. काय होणार या संपूर्ण सामन्याचा चित्र पलटून टाकणारा हा येणारा चेंडू. 3 चेंडू 11 धावांची गरज. समोर आहे फलंदाज आकाश. अतिशय सुरेख चेंडू, परंतु त्या चेंडूवरती येतो तो मात्र दणदणीत चौकार. आल्या फलंदाज आकाशने आपले मनसुबे यावेळेस आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आलेला मात्र मोठा फटका खेळला फलंदाज आकाशच्या बॅटमधून निघालेला. दर्शन आता मात्र खेळतोय आपल्या नाबाद 33 धावांकित. मी मगाशी म्हटलं होतं जय आणि पराजय मध्ये जर कोण उभा असेल तर तो मात्र फलंदाज डार्कनेट संघाचा फलंदाज दर्शन आहे जो खेळतोय 17 चेंडू सामना करत 33 धावांच्या नाबाद खेळीवरती 2 चौकार 2 षटकांच्या मदतीने खेळतोय तो 33 धावसंख्येवरती. धावसंख्या यावेळेस मात्र 66 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 5 विकेट्स. पुन्हा एकदा अकोटप्पा चेंडू होता जे जाळ रचलंय त्या जाळ्यात मात्र अलगद सापडतं, परंतु यावेळेस 4थ्या अटेम्प्ट मध्ये 4 अटेम्प्ट केले. 4 वेळा प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु झेल आता सुटतोय. थोडा नाखुश दिसतोय तो गोलंदाज मेघराज जोशी. कारण का तर झेल सोडलाय कोणाचा? झेल सोडलाय तो मात्र फलंदाज दर्शन तिचा. येणारे 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. विजयी षटकार येणार का?
एक चेंडू 5 धावा. मित्रांनो टाळ्यांच्या गजरात यावेळेस या चेंडू स्वागत केलं पाहिजे. एक चेंडू 5 धावा. कोण जिंकेल हा सामना? या दरम्यान चेंडू यावेळेस चेंडू जातो 6 धावा. याच बरोबर डार्क नाईट संघाने आता मात्र बाजी मारलेली आहे. याच बरोबर सामना जिंकतो तो डार्क नाईट संघ. का दर्शन त्याला यावेळेस विस्फोटक दर्शनला का विस्फोटक फलंदाज मानलं जातं ते मध्ये पहिलं. प्रशांत एक झेल सुटला. 4 वेळा प्रयत्नाची पराकाष्ठा केली, असफलता आली आहे. त्याच फलंदाज दर्शनने षटकार मारून डार्क नाईट संघाला आता मात्र आपलं आव्हान या लीग मध्ये पुन्हा एकदा जिवंत केलेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय रंगतदार सामना, डोळ्यांचा पारणं फेडणारा हा सामना यावेळेस आपण पाहतोय. SPL 2022च्या या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त क्रिकेटच्या या महासंग्रामात आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसातील हा सामना डार्क नाईट विरुद्ध युनायटेड इंडियन्स या दोन संघादरम्यान झाला. तिथे शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा हा सामना अखेरच्या क्षणी एक चेंडूवरती 5 धावा गरज असताना फलंदाज दर्शन याने आता मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला हा दणदणीत षटकार. चुकलं कुठे तर चुकलं इथे की तो झेल सोडला गेला. प्रशांत असं म्हणतात विचेस मॅचेस कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात, पकडो कॅच और जितो मॅच. परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली आहे. डार्क नाईट संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून निवड होते अनडाउटेबल फलंदाज दर्शन. दर्शन दर्शन मॅन ऑफ द मॅच हे ना मी इतना अनलॉक करतो. हॅलो, तर दर्शन यायचे आपण आणि युनायटेड इंडियन आपला संगणक यायचंय. चला, युनायटेड इंडियन संघाचा संघनायक आणि दर्शन या सामन्यातील सामनावीर आपण असं मेडल देऊन इथे SPL 2022 या लीगचं मेडल देऊन आपला फोटो घ्या बाईट घेताना. असं घे. आता हॅलो, चला विनंती असेल युनायटेड इंडियन संघाच्या संघनायकास की आपण यायचंय आणि मागच्या सामन्याचा सामनावीर अनडाउटेबल दर्शन. टाइम
अतिशय सुंदर असा रंगत सामना आणि जवळपास अखेर चेंडूपर्यंत रंगलेला सामना. फलंदाज दर्शन याने तो मात्र सामना एके हाती किल्ला लढवला आणि आपल्या संघाला मात्र विजयी माझ्या दिशेने तो दर्शन आपको आना है यहाँ पे दर्शन. आवाज आहे ना युट्यूब तो आवाज आहे ना युट्यूब यूट्यूब युट्यूब का टेस्ट ट्यूब. दर्शन सर्वप्रथम अभिनंदन. एक वादळी खेळी केली. नक्की मनात काय विचारतो ज्यावेळेस तू बॅटिंगला गेलास त्यावेळेस जवळपास तुमचे 2 गडी बाद झाले होते आणि मोठी धावांचा पाठलाग करायचा होता त्यावेळेस तुला मनात काय होतं कोणत्या प्रकारची रणनीती होती मनामध्ये. मी फक्त माझ्यावर सेल्फ बिलीफ ठेवलं की नेहमी असं होतं की पहिल्याच्या टुर्नामेंट्समध्ये मी विकेट फेकून यायचो तिथून मॅच फिरायची. मग नंतर असं रिअलाईज व्हायचं की अरे जर मी थांबलो असतो तर मॅच फिरवली असती. सो या टुर्नामेंटला माझ्या मनामध्ये हेच आहे की मी शेवटपर्यंत आहे तर मी मॅच काढू शकतो आणि आमची टीम पण तेवढी आहे केपेबिलिटीज आहेत टीममध्ये असं नाही आहे. पण सगळे एकसाथ खेळू तर कप नक्की आम्हीच मारूया. नक्कीच काय कानामंत्र दिली होती संघ नायकांनी ज्यावेळेस तू चालला होतास बॅटिंगला त्यावेळेस. काय नाही जसं मी बोललो की माझ्यामध्ये सेल्फ बिलीफ खूप होतं की आपण मॅच काढू शकतो. मी जो बॅटिंगला पण येत होतो त्याला तेच बोलत होतो की शेवटपर्यंत थांब विकेट फेकू नको आपण मॅच काढतो. युनायटेड इंडियनचा कोणता असा होता गोलंदाज की त्याला थोडंसं अंडर प्रेशर तुला होतं खेळायचं किंवा थोडा दबाव होता असा कोणता होता गोलंदाज. डेफिनेटली राहुल पवार कारण का त्याचे बॉल मी ट्राय करत होतो पण मला भेटत नव्हते. खूप चांगली लेंथ टाकत होता आणि तिकडे आम्हाला वाटलं की थोडी मॅच त्यांच्या बाजूला फिरू शकते. पण मग नंतर परत असं होतं की जर त्याची ओव्हर फिरली तर आपण नंतर रिकवर करू पण शकतो. सो असं नव्हतं की आम्ही पॅक होऊन विकेट फेकायला पाहिजे होती. त्याच्या वेळेला 1-1 2-2 आले असते तरी चाललं असतं आणि शेवटी रिझल्ट आमच्या नावाने झाला देवाच्या कृपाने. पण निश्चित खेळपट्टीबद्दल काय म्हणशील. खेळपट्टी मला समजलं ॲक्च्युली खेळपट्टी म्हणजे पिच बॉल तसा मध्ये मध्ये थांबून येतोय पण पुढे आला की मग तो माझा रेंजमध्ये आहे तर मी तो क्लिअर करणारच. धन्यवाद. वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री साईड करून. आणि आपण पाहत आहात SPL 2022चा हा चित्तधारक आयोजन लीगल आणि यावेळेस या चौ सामन्यामध्ये साकेत कॉचर्स विरुद्ध हिट अँड रन्स या 2 संघादरम्यान हा सामना टॉस का बॉस बनला आहे. साकेत कॉचर्स पुन्हा एकदा मला वाटतं 5व्यांदा टॉस का बॉस बनला आहे तो साकेत कॉचर्स. तर बघूया या चालू सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय प्रशांत पुजारी याच्या आवाजात. सलमान शाह कमेंट्री बॉक्स में आइए. निवेदन रहेगा सलमान शाह.